विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 3.2. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे. इन each of the example given below, a pair of triangles of shown equal parts of triangles in each pair are marked with the same sign. Observe the figure and state the test by which the triangles in each pair are congruent. बघा, इथे दोन प्रकारच्या डायग्राम दिलेल्या आहेत. तर आपल्याला कोणती पेअर कॉन्ग्रंट आहे ते सांगायचं आहे. बघा, ही आहे बाय यस 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 स्टेप्सनुसार ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रंट ट्रायंगल पी क्यू अँड आर. ठीक आहे, समजलं. बघा, सेकंड नंबरचा आहे. इथे ट्रायंगलची डायग्राम दिलेली आहे आपल्याला. ही आहे बाय साईड अँगल साईड टेस्ट आहे, यूज होते. त्यानुसार आपण घेऊया ट्रायंगल एक्स वाय झेड कॉन्ग्रंट ट्रायंगल एल एम एन. ओके. बघा, थर्ड नंबरचा आहे. डायग्राम दिलेले आहेत, तिथे आन्सर येतं आपलं बाय अँगल साईड अँगल टेस्ट ट्रायंगल पी आर क्यू कॉन्ग्रंट ट्रायंगल एस टी यू. ओके. थर्ड नंबरचा आहे. बघा, या अशा पद्धतीच्या डायग्राम्स दिलेल्या आहेत. ती आहे बाय हायपोटेन्युअस साईड टेस्ट ट्रायंगल एल एम एन कॉन्ग्रंट ट्रायंगल पी टी आर. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे. ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन शोन इन पेअर ऑफ ट्रायंगल गिवन बिलो. स्टेट बाय टेस्ट बाय विच द two triangles are congruent. Write the remaining congruent part of the triangles. ओके. आता आपल्याला इथे सोल्युशन दिलेलं आहे, पण आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या नाहीत त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. बघा, हे फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे. त्याचं या पद्धतीने इथे सोल्युशन दिलेलं आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. ओके. angle ABC are congruent triangle PQR. Segment BC is congruent segment QR. Angle ACB congruent angle PRQ. Therefore triangle ABC congruent triangle PQR by कोणत्या टेस्टनुसार ते कॉन्ग्रंट येतात, तर अँगल साईड अँड अँगल टेस्टनुसार ते कॉन्ग्रंट येतात. बघा, पुढे आहे अँगल बी सी ए कॉन्ग्रंट अँगल, तो अँगल पी क्यू अँड आर. हे का झाले करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू येते, आणि सेगमेंट इथे सेगमेंट ए सी इज कॉन्ग्रंट सेगमेंट पी आर. ठीक आहे, ही पण कॉरेस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ठीक आहे, समजलं कशा आपण हे फिल इन द ब्लँक्स केले. ओके. सेकंड नंबरचा आहे. बघा, ही त्याची फिगर आहे. पुढे आहे फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर इन ट्रायंगल पी टी क्यू अँड ट्रायंगल एस टी आर. सेगमेंट पी टी इज कॉन्ग्रंट सेगमेंट एस टी. Angle PTQ congruent angle STR vertically opposite angles. Segment TQ congruent segment TR. Therefore triangle PTQ congruent triangle STR. आता हे कोणत्या टेस्टनुसार आहे, तर हे आहे बाय यस ए यस टेस्ट इथे अप्लाय होते. देअरफॉर ट्रायंगल पी टी क्यू कॉन्ग्रंट ट्रायंगल टी एस आर हे आहे. अँड इथे मग कोणतं अँगल टी क्यू
पी कॉन्ग्रंट अँगल टी आर यस. हे झालं करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल्स. ओके. सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रंट सेगमेंट आर एस. करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल होतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे. फ्रॉम द फॉलोइंग शोन इन द फिगर स्टेट द टेस्ट ॲश्युरिंग द congruence of triangle ABC and triangle PQR. Write the remaining congruent part of the triangle. ओके. इथे बघा डायग्राम्स दिलेले आहेत. आपण घेऊया आता. इन ट्रायंगल BAC and triangle PQR, angle A is congruent angle Q, therefore write angle triangle. Hypotenuse BC is congruent hypotenuse PR हे गिवन आहे. साइड AB is congruent side PQ हे पण गिवन आहे. therefore triangle BAC congruent triangle PQR. Hypotenuse side test. ओके. बघा इथे घेऊया. therefore angle B is congruent angle P and angle C is congruent angle R. हे पण येतात CACT म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल अँड कॉन्ग्रंट ट्रँगल. ओके. ही टेस्ट अप्लाय होते. आणि इथे आहे साईड AC इज कॉन्ग्रंट साईड QR. बघा इथे पण CACT टेस्टनुसार म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल अँड कॉन्ग्रंट ट्रँगल ही टेस्ट अप्लाय होते. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 आहे. शोन इन फॉलोइंग फिगर इन ट्रायंगल LMN and triangle PNB. LM equal to PN, LN equal to PM. Write the test which assure the congruence of the two triangle. Write their remaining congruent parts. बघा ही अशा पद्धतीची त्याची डायग्राम आहे. आपण इथे सोल्युशनमध्ये घेऊया. इन ट्रायंगल LMN and triangle PNM, side LM is congruent side PN. हे आहे गिवन. side LN is congruent side PM. हे पण गिवन आहे. side MN is congruent side MN. ही आहे कॉमन साइड. ओके. ट्रायंगल LMN कॉन्ग्रंट ट्रायंगल PNM सॉरी. ये टेस्ट अप्लाय होते. यस टेस्ट. triangle L is congruent triangle P. angle L congruent angle P. angle LMP is congruent angle PNM. CACT टेस्टनुसार angle LNM congruent angle PMN. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचा आन्सर.
बघा क्वेश्चन नंबर 5 आहे. इन फिगर सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए सी इज कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी. प्रूव्ह दॅट द ट्रायंगल ए बी डी इज कॉन्ग्रंट ट्रायंगल सी बी डी. इन triangle ABD and triangle CBD, segment AB is congruent segment CB given. Segment BD congruent segment BD, common side. Segment AD is congruent segment CD given. Therefore triangle ABD is congruent triangle CBD. This is SSS test. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे. इन फिगर अँगल पी इज कॉन्ग्रंट अँगल आर सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट आर क्यू. प्रूव्ह दॅट ट्रायंगल पी क्यू टी कॉन्ग्रंट ट्रायंगल आर क्यू एस. बघा ही अशा पद्धतीची डायग्राम आहे. इथे घेऊया आपण इन ट्रायंगल पी क्यू टी अँड ट्रायंगल आर क्यू एस. अँगल पी इज कॉन्ग्रंट अँगल आर गिवन आहे. इथे घेऊया सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रंट सेगमेंट क्यू आर ही गिवन आहे. अँगल पी क्यू टी कॉन्ग्रंट ट्रायंगल आर क्यू एस कॉमन अँगल आहे. therefore triangle PQT congruent triangle RQS. ASA टेस्ट नुसार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.